नमस्कार, मी सर्पमित्र अजय बोलत. आता हा साप कवड्या आपल्या गावाच्या परिसरामध्ये कवड्या म्हणून ओळखला जातो. तर हा कवड्या साप पूर्णपणे बिनविषारी आहे. याचं इंग्लिश नाव म्हटलं तर कॉमन वुल्फ स्नेक. तर सापांसारखे अजून काही हुबेहूब दिसणारे साप, त्याच्यामध्ये हा कवड्या हा पूर्णपणे बिनविषारी. तसाच याच्यामध्ये सारखा दिसणारा विषारी साप मण्यार, तर त्याला कॉमन क्रेट म्हणतात. आता कॉमन क्रेट आणि याच्यामध्ये साम्य काय आहे, तर हा चॉकलेटी कलर, पांढऱ्या रेषा, बिनविषारी कवडा साप, आणि काळा कलर, निळसर काळा कलर आणि त्याच्यावर पांढऱ्या लाईन म्हटला तर तो मण्यार म्हणजे कॉमन क्रेट, अतिविषारी. आता कवड्या साप ओळखायचं म्हटलं तर कवड्या साप ओळखायचं म्हटलं तर डोकं. आता त्याचं डोकं थोडं चपटं, त्याच्या डोक्याच्या पाठीमागं एकदम डार्क लाईन असते आणि ती लाईन म्हणजे आडवा लाईन ज्या असतात डोक्या साईडला डार्क असतात, शेपटीपर्यंत जाऊस्तवर फेंट होता आणि शेपटीला नाहीशा होऊन जात्या. आता तुम्हाला स्पष्ट दिसतच असेल त्याच्या शेपटीला पांढऱ्या लाईन नाहीत. आणि मण्यारच्या बाबतीत या उलट असतं. तर मण्यारच्या बाबतीत या उलट असं असतं की मण्यारच्या ज्या व्हाईट लाईन असतात तर त्यांना डबल याच्यामध्ये लाईन येतात किंवा नाही का सिंगल लाईन पण येते. पण सिंगल लाईन असली किंवा डबल लाईन असली तरी पण त्यांची शेपटीपासून डार्क असती, तर तोंडाच्या साईडला येऊन फेंट होती. मग यांना ओळखायचं झालं तर चपटं डोकं, चॉकलेटी कलर, त्याच्यावर पांढऱ्या लाईन, ही कवड्या सापाची ओळख. आणि त्याची शेपूट एकदम पातळ आणि अंकुचीदार अशी शेपूट. आता ते तुम्हाला मी सांगितलेलं होतं की जेवढे बिनविषारी साप आहेत तर त्यांची शेपूट ही एकदम पातळ आणि लांबसर टोकदार असते. आता आपण हा सोडून देऊ.